नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण 2D आणि 3D व्हिज्युअलायझेशन शिकणार आहोत. आपण आजूबाजूला पाहतो तेव्हा आपल्याला आढळते की सर्व वस्तूंना एक आकार असतो. पुस्तकापासून संगणकापर्यंत प्रत्येक गोष्टीचा एक वेगळा आकार असतो. आकार एकतर द्विमितीय किंवा त्रिमितीय असतात. लांबी आणि रुंदी असलेल्या आकारांना द्विमितीय आकार म्हणतात. आणि लांबी, रुंदी आणि उंची असलेल्या आकाराला त्रिमितीय आकार म्हणतात. घन आकार म्हणजे 3D आकार, ज्याला 3 आयाम असतात, म्हणजेच लांबी, रुंदी आणि उंची किंवा खोली. या धड्यात आपण घन आकारांबद्दल आणि त्यांचे दृश्यमान कसे करायचे याबद्दल शिकू. शिकण्याचे उद्देश. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. 2I आणि 3I आकार. घन आकृत्या ओळखा. पॉलीहेड्रॉन आणि नॉन पॉलीहेड्रॉन. वास्तविक जीवनातील विविध भौमितिक घन. या धड्यातील सांकेतिक शब्द. सपाट आकार, घन आकार, लांबी, रुंदी आणि उंची, पॉलीहेड्रॉन, नॉन पॉलीहेड्रॉन. चला 2D मध्ये 3D चे दृश्यमान करण्याच्या संकल्पना नकाशाचे निरीक्षण करूया. विषयाकडे जाण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला 2D आणि 3D म्हणजे काय हे जाणून घ्यावे लागेल. मुलांनो, आपण प्रतिमा पाहूया. येथे आपण पाहतो की दोन्ही प्रतिमा कागदाच्या आहेत, परंतु पहिल्या प्रतिमेत तुम्हाला कागदाचा एक तुकडा दिसत आहे, जो समतल आकाराचा म्हणून दिसतो. समतल आकारांना लांबी आणि रुंदी असे 2 माप असतात, म्हणून त्यांना द्विमितीय आकार म्हणतात. दुसऱ्या प्रतिमेत तुम्हाला कागदाचा एक समूह दिसतो. जर आपण निरीक्षण केले तर आपल्याला एक घन आकार दिसतो, नाही का? एका घन वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची किंवा खोली असे 3 माप असतात, म्हणून त्यांना त्रिमितीय आकार म्हणतात. तसेच घनवस्तू काही जागा व्यापते. द्विमितीय आणि त्रिमितीय आकारांना थोडक्यात 2D आणि 3D आकार देखील म्हटले जाऊ शकतात. चला प्रतिमेचे निरीक्षण करूया. आकार म्हणजे वर्तुळ, आयत आणि चौरस, नाही का? हे आकार समतल आकार दर्शवतात. या समतल आकारांना लांबी आणि रुंदी असे 2 परिमाण असतात. आता आपण काही 2 रुपयांची नाणी, काही 10 रुपयांच्या नोटा आणि काही चौरस आकाराचे बिस्किटे अनुक्रमे एकमेकांच्या वर ठेवूया. जर तुम्ही ही प्रतिमा पाहिली तर तुम्हाला एक दंडगोलाकार, एक घन आणि एक घन दिसेल, नाही का? हे आकार पूर्णपणे समतलांवर नसतात आणि काही जागा व्यापतात. म्हणजेच त्यांना लांबी आणि रुंदीच्या परिमाणांसह उंची म्हणजेच तिसरे परिमाण असते. ज्या आकारांना लांबी, रुंदी आणि उंची किंवा खोली असे 3 परिमाण असतात, त्यांना त्रिमितीय आकार म्हणतात, ज्याला फक्त 3D आकार म्हणतात. चला 3D आकारांची काही उदाहरणे पाहूया. घनाकार, प्रिझम, त्रिकोणीय पिरॅमिड, चौकोनी पिरॅमिड,
सिलेंडर, गोलाकार, शंकू. विद्यार्थ्यांनो, या धड्यातील आपला पुढील विषय म्हणजे वास्तविक जीवनात विविध भौमितिक घनपदार्थ. आपल्या सभोवतालच्या परिसरात आपण विविध घनवस्तू पाहू शकतो. त्यापैकी काही घनवस्तूंचे एक सतह असतात आणि काही घनवस्तूंचे सपाट सतह असतात. बॉक्स, पुस्तके आणि फासे यांसारखे काही 3D वस्तूंचे पृष्ठभाग सपाट असतात. बॉल, पाईप आणि बाटल्यांसारखे काही 3D वस्तूंचे पृष्ठभाग वक्र असतात. या गुणधर्मांच्या आधारे आपण 3D आकारांना बहुभुज आणि नॉन पॉलिहेड्रॉन असे वर्गीकृत करू शकतो. पॉलिहेड्रॉन आणि नॉन पॉलिहेड्रॉन म्हणजे काय ते आता जाणून घेऊया. प्रथम आपण पाहूया पॉलिहेड्रॉन म्हणजे काय. पॉलिहेड्रॉन म्हणजे बहुभुजांपासून बनलेला त्रिमितीय घनपदार्थ. त्याचे तोंड सपाट, कडा सरळ आणि शिरोबिंदू असतात. उदाहरणार्थ घन, प्रिझम किंवा पिरामिड हे बहुभुज असतात. पॉलिहेड्रॉन दिलेली प्रतिमा पहा. मुले आपल्याला दैनंदिन जीवनात दिलेले बहुभुज पाहतात. आता आपण पाहूया पॉलिहेड्रॉन नसलेला घटक म्हणजे काय. वस्तूंना सपाट पृष्ठभाग, सरळ कडा आणि शिरोबिंदू नसतात. त्याला नॉन पॉलिहेड्रॉन म्हणतात. शंकू, गोल आणि दंडगोल हे नॉन पॉलिहेड्रॉन आहेत कारण त्यांच्या बाजू पॉलिगॉन्स नसतात आणि त्यांचे पृष्ठभाग वक्र असतात. नॉन पॉलिहेड्रॉनची काही उदाहरणे पाहूया. आता आपण आपल्या दैनंदिन जीवनात नॉन पॉलिहेड्रॉन कसे असतात ते पाहूया. खालील आकृती पहा. विविध प्रकारचे आकार पाहण्यासाठी हे काही आकार जसे की गोलार्ध, गोल, शंकू आणि पिरामिड दर्शवते. हे चित्र आपल्याला वास्तविक जीवनाशी संबंधित आहे का ते आम्हाला कळवा. आता तुम्ही हे चित्र पहा. एक तंबू, दंडगोलाकार बसलेला शंकू. एक कथिल, एक दंडगोलाकार कवच. सॉफ्टी, आईस्क्रीम, गोलार्धावर बसलेला शंकू. एक फोटो फ्रेम, आयताकृती मार्ग. एक वाटी, अर्धगोलाकार कवच. स्तंभावरील कबर, गोलार्धावर बसलेला सिलेंडर. आता तुम्ही ही प्रतिमा पाहाल. आकार आपल्या दैनंदिन जीवनाशी कसे संबंधित आहेत. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. ज्या वस्तू द्विमितीय आहेत त्यांना त्यांची लांबी आणि रुंदी समतल आकार म्हणून परिभाषित केली जाते. ज्या वस्तू त्रिमितीय आहेत आणि त्यांची लांबी, रुंदी आणि उंची घन आकार म्हणून परिभाषित केली जाते. पॉलिहेड्रॉन हा बहुभुजांपासून बनलेला त्रिमितीय घन असतो. त्याचे चेहरे सपाट, सरळ कडा आणि शिरोबिंदू असतात. उदाहरणार्थ घन, प्रिझम, पिरामिड हे एक बहुभुज आहे. वस्तूंना सपाट चेहरे, सरळ कडा आणि शिरोबिंदू नसतात. त्याला नॉन पॉलिहेड्रॉन म्हणतात. शंकू, गोल आणि दंडगोलाकार हे बहुभुज नसतात कारण त्यांच्या बाजू बहुभुज नसतात आणि त्यांचे पृष्ठभाग वक्र असतात.